वनवास हा शब्द ज्यावेळेला जानकी मातेच्या कानावरती पडला आणि तिला माहिती झालं की माझं कुंकू आता 14 वर्षासाठी वनवासात निघालं. काय भाव आहे. आपण रामायण ऐकताय, एवढी सुंदर कथा आपल्या समोर सादर होणार आहे. पत्नीनं पतीशी कसं वागावं, रामचंद्र सांगायला येतात जानकी 14 वर्षासाठी वनवासात जायचं. ते जानकी म्हणते मी पण तुमच्या बरोबर येणार प्रभू. नाही जानकी, आत्ताच लग्न करून आणलंय तुला, अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली नाही, अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली नाही. जानकी, काय म्हणतील तुझे वडील मला, काय म्हणतील ते जनक राजे मला, माझ्या बरोबर वनवासात येणं तुझं योग्य नाही. नाही प्रभू, मी तुमच्या बरोबर वनवासात येणार नाही. जानकी, माझ्या बरोबर वनवासात येणं योग्य नाही. नाही प्रभू, मी तुमच्या बरोबर वनवासात येणार. तुम्हाला अयोध्येचा निरोप घेता येईल, तुम्हाला दशरथ राजाचा निरोप घेता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला कौशल्य मातेचाही निरोप घेता येईल प्रभू, पण तुम्हाला माझा निरोप घेता येणार नाही. मी कोण आहे प्रभू, तुमची अर्धांगिनी आहे. एका पत्नीनं नवऱ्याला किती गोड बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आहे का. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. नाही प्रभू, तुम्हाला अयोध्येचा निरोप घेता येईल, तुम्हाला या अयोध्येतल्या प्रत्येक व्यक्तीचा निरोप घेता येईल, तुम्हाला दशरथ राजाचाही निरोप घेता येईल, तुम्हाला अयोध्येचा काय कौशल्य मातेचाही निरोप घेता येईल. प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आहे, तुम्हाला मला सोडून जाता येईल. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. जा मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी तुमच्या पुढे. नाही प्रभू, ज्या मार्गाने तुमचे पाऊल चालतील त्याच मार्गाने माझा पाऊल पडेल. मी तुमची अर्धांगिनी आहे. एका पत्नीनं पतीशी कसं वागावं रामायण शिकवतंय. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रामाची गरज आहे, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रामायण कथेची गरज आहे. ऐका रे, ही रामकथा का घरी घेऊन जायची, का हिचा विचार आज करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. आपल्या घरामध्ये कसं वागलं पाहिजे, काय पती पत्नीचा संवाद आहे. अरे पती पत्नीचा समन्वय किती गोड असावा, आपल्या पत्नीनं पतीशी कसं वागलं पाहिजे किती समन्वय असावा, रामकथा शिकवते. दादांनो, ध्यानात ठेवा. नाही नाही प्रभू, नाही, असं करता येणार नाही प्रभू तुम्हाला. ज्या मार्गी हे
चरण चालती चालती तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती वनवासाची मला न भीती संगे आपण भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता वा वा जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता अयोध्येला सोडता येईल प्रभू तुम्हाला, दशरथ राजाला सोडता येईल, तुम्हाला कौशल्य मातेला सोडता येईल, पण तुम्हाला मला सोडता येणार नाही. मी तुमची अर्धांगिनी आहे. या सगळ्या माझ्या बहिणी बसल्यात. आपल्या पतीशी कसं वागावं रामायण शिकवतं. भावाचं प्रेम भावावरती किती असावं रामायण शिकवतं. जसा जानकी मातेला वनवास माहिती होतो तसा लखनजीला सुद्धा माहिती होतो. दान 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 पाय आपटत तो लखनजी निघतो. काय प्रेम आहे भावाच, किती प्रेम असेल. दान 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 पायाचा आवाज येतो. प्रभू मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का, मी ऐकतोय ती गोष्ट खरी का. हो लखन तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे, तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. मग प्रभू ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिला असेल त्याला अखंड वनवास दिल्याशिवाय मी राहणार नाही. काही बंधू प्रेम. आपला भाऊ नाही नदीकून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला देतो. आपला भाऊ नाही चांगलं घर त्याला घेतून पडलेलं घर आपल्याला देतो. हे रामायण आहे, घरातली कथा आहे. घरामध्ये कोणी ठेवत नाही म्हणून तर मंदिरात आली. मंडपात करण्याची गरज नाही, ती घरातली आहे. जसा एखादा म्हातारा घरातून काढून दिला की मंडपाचा सप्त्याचा गावातल्या मंदिराचा आधार घेतो, तसं रामायण हे तुमच्या घरातलंय. घरामध्ये असलं पाहिजे ते भावाचं प्रेम, नवऱ्याचं प्रेम, आईचं प्रेम, घरातलं नवदाम्पत्याचं समन्वय. हे रामायण घरातलंय. पण आपण ते घरात ठेवलं नाही म्हणून त्याला मंदिरात सप्ताच्या मंडपात येण्याची गरज आहे. घराघरात घेतली पाहिजे ही कथा, सगळ्यांनी शिकली पाहिजे ही कथा. असेल आपला भाऊ थोडासा त्रास देणारा, सोडून द्या, माफ करा थोडस. काय भाऊ आहे दादा, ज्याने कुणी तुला हा वनवास दिला असेल ना त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार. लखन असं बोलायचं नसतं. लखन असं बोलायचं नसतं. लखन आपले मायबाप आहेत ते. असे कसे मायबाप जात. पोराच्याच पायाखाली निखारे ठेवणारे कुठे मायबाप असतात का. असा कुठे बाप असतो का पत्नीच्या मोहाखाली आपल्या चांगल्या मुलाला वनवासात पाठवणारा. नाही दादा. काय प्रेम आहे महाराज. मी मोठा भाऊ आहे ना लखन तुझा. हो तुम्ही मोठे आहात दादा. मग माझी नीती तुला ऐकावी लागेल. माझी नीती तुला ऐकावी लागेल लखन. मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. मोठ्या भावाचं ऐकत जा. दुसरं कुणाचं तरी ऐकीपर्यंत मोठ्या भावाचं ऐकत जा. मी सांगतो ते ऐकलं पाहिजे लखन. नीती ऐकली पाहिजे. काय सांगताय दादा तुम्ही. बघ लखन, एखाद्या वेळेला भरत परत आल्यावर तो जर गादीवर बसला नाही तर तुला या गादीचा सांभाळ करावा लागेल. असं म्हटल्याबरोबर लखनजीला आता कैकेयीपेक्षा प्रभूचा जास्त राग येतो. लाल डोळे करून लखनजी म्हणतात, राघव प्रभू, गादीची गरज त्याला आहे ज्याला कीर्ती पाहिजे. मुक्तीची गरज ज्याला आहे त्याला देव पाहिजे. मला देवही नको, गादी पण नको, मला फक्त माझा दादा पाहिजे. काय बंधू प्रेम. मला काही नको, मला राम पाहिजे. मला काही, मला राम पाहिजे.
तुम्ही जर 14 वर्ष वनवासात जाणार असाल तर मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. हे बंधुप्रेम शिकवणारी कथा आहे योगेशजी. ही समन्वय शिकवणारी कथा आहे. आईवरच्या शब्दावर, बापाच्या शब्दावर वनवासात कसं गेलं पाहिजे, आईचा शब्द, बापाचा शब्द किती पाळला पाहिजे शिकवणारी कथा आहे. ही आपल्या घराची कथा आहे. एका मंदिरातल्या देवाची कथा नाही. आपल्या प्रपंचाला मंदिर बनवणारी कथा आहे. ध्यानात ठेवा. एक एक भाव, एक एक कथा रोज तुम्हाला 7 दिवस ऐकायची. तुम्ही कधी हसणार आहेत, कधी रडणार आहेत, कधी नाचणार आहेत. त्या कथेमध्ये तुम्ही मग्न होणार आहे. मंडप नाही तर ही अयोध्या होणार आहे. बघा, आज पहिला दिवस आपण भाव पाहतोय. हे सगळे भाव पुढे कथेमध्ये येणार आहेत. रामाला वाटलं लखन असं ऐकत नाही, त्याला आईकडे पाठवू, म्हणजे आई त्याला समजून सांगेल, बाबा चाललाय ना राघव वनवासात, जाऊ दे त्याला, तू थांब बाबा, असं आई म्हणेल. राघव म्हणतात, लखन सुमित्रा मातेला विचारून ये बाबा, तुला माझ्या बरोबर यायचं ना. सुमित्रा मातेला विचारून ये. लखनच्या अंगामध्ये वल्कल धारण करून जातात. सुमित्रा एका दरवाजाला मध्ये उभी असते. सुमित्रा आपल्या लेकराला त्या वल्कलावरती पाहते, कपड्यावरती पाहते आणि ती सुमित्रा म्हणते, लखन असले काय कपडे घातलेस तू? हा कोणता पोशाख घातला? तुला माहिती नाही का माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का माझ्या प्रभूचा सोहळा आहे? तुला माहिती नाही का माझा राघव राजगादीवर बसणार आहे? लखन तुझ्या मनात काही अनुचित विचार नाही ना? माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझ्या मनामध्ये अनुचित असेल तर जा वनवासात जा. काय माता आहे महाराज, तुला इथं राहण्याचा अधिकार नाही. काय एक एक पार्ट आहे, काय एक एक विभूती आहे. एक पत्नी म्हणते मी तुमच्याबरोबर वनवासात येणार, अजून तिचं पाऊल फुलाच्या खाली नाही, पालखीच्या खाली नाही. एक भाऊ म्हणतोय, दादा मी तुमच्याबरोबर वनवासात येणार, मला इथं थांबायचं नाही. एक सावत्र आई म्हणते, माझा दादा राघव गादीवर बसणार आहे, तू असले कपडे काय घातलेस? काय प्रेम आहे महाराज. हे आपल्या घराला मंदिर बनवणारं प्रेम आहे. ही आपल्या घरातली कथा आहे, आपल्या जवळची कथा आहे, चुली जवळची घरातली आहे. हे नुसती मी तुम्हाला सांगत नाही, मी पण ऐकतोय. आपण ती स्वीकारली पाहिजे, आपण ती घेतली पाहिजे. मा वनवासात जाण्यासाठीच आलो. मा का जात नाही? मा एकटा नाही जाणार, माझ्या दादाला पण घेऊन जाणार. काय बोलतोस लखन? घडलेला वृत्तांत लखनजी सुमित्रेला सांगतात. सुमित्रा एका दगडाच्या खांबाला मिठी मारते, हंबरडा फोडून रडायला लागते. कैकेयीला शिव्या देते, खूप शिव्या देते कैकेयीला. काय केलंस ग कैकेयी? खूप शिव्या देते, खूप शिव्या देते. मिठी मारते एका दगडाला. लखन, हे लखन वनवासात जाण्यासाठी आला? हो मा. अरे मग माझ्याकडे कशासाठी आला? तुझा दादा जर इथं नाही तर तुझं इथं काय काम आहे? लखन कशासाठी आलास? मा तुला विचारण्यासाठी आलो मा, दादा बरोबर जाऊ का? मा तुला विचारण्यासाठी आलो मा, विचारण्यासाठी आलो म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. लखन माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही, मला विचारायला आलास लखन. तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं, माझा दुधाचा हिशोब तू दिला नाही लखन. काय माय महाराज. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज, 8 वर्षाचे. आणि 8 वर्षाचे असताना शिवाजी महाराज त्या शिवनेरी गडावर पोरांच्या बरोबर खेळत होते. अशी सगळी तरणी बांड पोरं त्या शिवरायांच्या बरोबर तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी खेळत होती. लहान लहान लेकरामध्ये शिवाजी महाराज खेळत होते. काही भिक्षुक लोक, काही याचक लोक धावतच आली होती. योगेशजी, ओंकार महाराज, अभय महाराज, हरीश महाराज, गणेशजी, पवन महाराज, उमेशजी, सगळी अशी मंडळी खेळत होती. काही याचक लोक आली. ए बाळा, ए बाळराज, ए राजा, भूक लागली रे, 2-4 दिवस झाले काही मिळालं नाही खायला, आम्हाला काही खायला मिळेल का?
हे खायला मिळेल का? खायला मिळेल का? धावतच गेले होते शिवाजी महाराज. मासाहेब, मासाहेब, आऊसाहेब, मासाहेब. आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलीत, कुणीतरी याचक आलीत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात काना खाली मारली होती. लाल झाला होता गाल. विचारलं होतं शिवरायांनी, मा का मारलं मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला. भाकरी देऊ का विचारलं, खायला देऊ का विचारलं, का मारलं? याच्यासाठी मारलं बघ शिवबा. तू माझ्या दुधाचा हिशोब दिला. मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती, तेव्हा तू माझ्या दुधाचा हिशोब दिला असता. एवढे संस्कार दिले मी तुला, तू मला विचारायला आलास. मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. लखन, मला न विचारता तू वनवासात जायला पाहिजे होतं. मा मी तसाच जाणार होतो मा. मला दादानी पाठवलं मा. लखन चाललास? जातो मा. चाललास लखन? हो मा. आशीर्वाद दे मा. चाललास लखन? हो मा. लखन दादा बरोबर वनवासात चालला. मग माझी एक गोष्ट सांगते ऐक. काय मा? वनवासात चालला, जानकी बरोबर आहे, राम प्रभूची सेवा करायला चालला. मग ऐक ना लखन, तुझ्या मनात राग, द्वेष, लोभ, हॅलो, राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम. म्हणा म्हणा, ताली वाजून म्हणा, म्हणा म्हणा. कथा गोड आहे म्हणा. राम राम सीता राम 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 श्रोते. राम 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 सीता राम 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 सीता राम राम. नाचले. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राम 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 सीता राम राम राम. राजा 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 राम राम सीता राम. राजा राम 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 सीता राम राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. रामचंद्र भगवान की जय. बालभद्र बजरंग बली हनुमान की जय. लखन, राग, लोभ, दोष, द्वेष, मद, मत्सर हे तुझ्या मनामध्ये सुद्धा आलं नाही पाहिजे लखन. मनामध्ये म्हणजे स्वप्नातही नाही. स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर पडतं लखन. हा सुमित्रेचा लखन शपथ घेतो, आजपासून हा लखन झोपणार. काय प्रेम आहे महाराज, काय भाव आहे. जा लखन जा. तात तुम्हारी मातु वही दे. पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हारी मातु वही दे. पिता
तुम्हारी मातु वैदे पिता राम सब भाती सुने। आजपासून लखन, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही। लखन, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे। लखन, आजपासून तुझी आई, ओ आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, जानकी आहे। लखन, आजपासून तुझे बाप दशरथ नाही, आजपासून तुझे वडील राम आहे। जा लखन जा, तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भातु सने। भातु भातु रात तुम्हारी, तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भातु सने। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। जय राम, श्री राम जय राम, जय राम। जय राम जय राम, जय जय राम। श्री 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 राम जय राम, जय जय तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु सनेही। आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील राम आहे। काय भाव आहे महाराज, एक आईचा भाव, एका भावाचा भाव, एका पत्नीचा भाव, किती भाव सांगितले मी तुम्हाला। हे सगळे भाव आपल्याला कथेमध्ये येणार। उद्या आपल्याला शिव पार्वतीचं लग्न लावायचं, रंगीबेरंगी साड्या घालून यायच्या बरं सगळे। लग्नाला आपण चांगल्या साड्या घालून जातो ना, रंगीबेरंगी। परवा जन्म करायचा आहे रामाचा, पिवळ्या साड्या घालून यायच्या, रोज एक साडी मस्त अगदी सगळ्यांनी यायचं। आता आज पहिला दिवस आहे, तिनं तिला जरा गावाला घेऊन या उद्या। 2 वाजता मंडप भरला पाहिजे। पुरुष मंडळी कमीच येणार आहेत, पण तुमचं काम आहे आता हे बसलेल्या ज्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, या सगळ्यांनी 2-2 मैत्रिणी उद्या घेऊन यायच्या। चल ग बाई लय सुंदर आहे। काल आम्ही सीता ऐकली, काल आम्ही लखन ऐकला, काल आम्ही सुमित्रा ऐकली, लय ऐकायचंय अजून, आपल्याला घेऊन या बरं। मंडप भरला तर मला आनंद होईल, मूड येईल, नाही तर मग तुमचं काम आहे आता ते तुम्ही आणायचं, मंडप तिथपर्यंत भरला पाहिजे। सगळ्या बहिणींनी तेवढं काम करायचं उद्या सकाळपासून। तुमच्या ताकद येते बघा। तिनं तिला सांगितलं, लय गोड कथा आहे, लय गोड कथा आहे। मैत्रिणीला फोन करा, बहिणीला लावा, सगळ्याला लावा फोन, बरोबर येतात बघा उद्या। इतकी सुंदर आहे बघा ही कथा। एक एक भाव पाहता पाहता आपले 5:45 वाजले, वेळ संपत आली आपल्यात। गणेश महाराज, योगेशजी फोन लावा त्यांना। आपल्याला आज तुळशीदासजींची कथा
हे रामायण कोणी आपल्याला दिलं एवढं ऐकायचं. हनुमंतरायजी आणि तुळशीदासजी आज आपल्याकडे येणार आहे. उद्या आपल्याला शिवपार्वतीच्या सोहळ्याचंही ते चित्र बघायचं आहे सगळ्यांना. माझ्याकडे बघा, नाही आल्यावर सांगतो मी तुम्हाला. बरोबर, ही जी कथा आहे ही प्रमुख 3 संतांनी ओंकार महाराज आपल्याला दिलेली. त्यातली जी पहिली कथा आहे ती वाल्मिक महाराजांनी दिलेली. त्यांचं नाव वाल्मिक ऋषी. खरं तर ते अगोदर वाल्या कोळी होते. इतके भयानक पापी होते की माणसं मारायची. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात गेले ना तुम्ही, पालखी सोहळ्यात, एक वाल्ले नावाचं गाव लागतं बघा. वाल, त्या वाल्याला वा, त्या वाल्याला मुक्काम असतो माऊलीच्या दिंडीचा. बघ गेलेत ना बाबा तुम्ही? वा, बाबा भारी श्रोता मिळाला. 7 दिवस आहेत ना बाबा? वा, जय हो. तर त्या वाल्याला दगडाचे रान नाहीत बघा, ते वाल्या कोळ्याचे तिथं पाहायला मिळतात. पाहिले का आजी? पाहिले? आपल्या डोक्याच्या वर जवळजवळ हरभऱ्याच्या डाळीचा दाणा किंवा ज्वारीचा जो दाणा आहे, असा एक एक दाणा ते सगळे रांजण, एक माणूस मेल्यावर एक दाणा टाकायचा. असे 7 रांजण भरले होते बघा. किती पापी असेल? अजून तेवढं पाप आपण करू शकत? किती पाप? माणसं मारण्या इतकं पाप नाही महाराज, खूप पाप, भयानक पाप. असा वाल्या कोळ्याच्या जीवनात चमत्कार झाला, त्याला नारदाची भेट झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आजी मज फळाशी आली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. वा, असा श्रोता पाहिजे प्रमाण देणार. ते हे जोडी संत पाय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. बोला सगळ्या महिलांनी म्हणा, नारायण श्रीमन नारायण 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 नायकाच्या मागं नारायण नारायण ताली वाजव. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाह, हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नरसिंह भगवान की जय. आज नृसिंह जयंती बरं का. क्या बात है, वाह. आज 6 वाजता दगडातून प्रगट झाला भगवान. खांबातून दुर्जनाची, खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. जशी लात मारली तसा प्रगट झाला. आज त्या नृसिंह जयंतीला नारायणाचं भजन केलं जातं, जप केला जातो, गावागावात सप्ते. अशा त्या नारायणाची भेट झाली. नारायण नारायण भजन करणाऱ्या नारदाची भेट झाली.
नारद महर्षी म्हटले, अरे वाल्या, का मारतोस? कशासाठी मारतोस? त्याने म्हटले, महाराज याच्यातच आनंद आहे, हेच याच्यातूनच मला पुण्य मिळतंय, खायला मिळतंय. अरे म्हटले, पुण्य नाही, हे पाप आहे.